फ्रीज या क्राईम सीनवरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती फ्रीज. ज्याचं दार पोलिसांनी उघडलं तेव्हा त्यांना विचित्र वास आला नाही, पण फ्रीझरमधली प्लॅस्टिकची पिशवी विचित्र दिसत होती, अगदी गच्च भरलेली. या पिशवीत मृतदेहाचे तुकडे होते, थंडपणे केलेला खून, तितक्याच थंडपणे केलेले मृतदेहाचे तुकडे, जे सापडले फ्रीजमध्ये, जे सापडले बेडमध्ये, आणि एक तुकडा सगळ्यात महत्त्वाचा जो सापडलाच नाही. श्रद्धा वालकर प्रकरणानंतर फ्रीज मधली बॉडी हा विचित्र प्रकार बराच चर्चेत आला होता. हाच प्रकार आता पुन्हा घडलाय. कारण ठरलंय विशाखापट्टणम मध्ये घडलेलं एक कांड. भारताच्या INS देगावर काम करणारा कर्मचारी त्याने आपल्या प्रेयसीला घरी बोलवलं, मारलं, ऑनलाईन चाकू मागून तुकडे केले आणि या तुकड्यांची पिशवी फ्रीज मध्ये टाकली. पण नेव्हीचा हा कर्मचारी सापडला कसा? त्याने प्रेयसीचा खून करण्यामागची स्टोरी काय? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 35 वर्षांचा चिंताडा रवींद्र भारतीय नेव्हीमध्ये टेक्निशियन म्हणून काम करतो. सध्या त्याचं पोस्टिंग होतं भारताची युद्धनौका INS देगावर. रवींद्रची पत्नी नुकतीच बाळंतीण झाली. काही आठवड्यांपूर्वीच ती आपल्या बाळाला घेऊन तिच्या माहेरी गेली होती. त्यामुळे 29 मार्चच्या रविवारी दिवसभर रवींद्र घरात एकटाच होता. त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला पोलीपल्ली मौनिकाला घरी भेटायला बोलवलं. मौनिका विशाखापट्टणम शहरामधलीच, तर गाजूवाका भागातल्या भाड्याच्या घरात रवींद्र मागच्या 2 वर्षांपासून राहत होता. पण या दोघांची ओळख झाली 2021 साली मिंगल नावाच्या डेटिंग ॲपवरून. या दोघांच्या वयात तसं अंतर होतं, पण वय हा अडथळा ठरला नाही. दोघं रिलेशनशिप मध्ये आले, भेटायला लागले, सगळं काही निवांत सुरू होतं. 2024 मध्ये रवींद्रचं दुसऱ्या मुलीसोबत लग्न झालं, पण तरी त्याचं आणि मौनिकाचं नातं सुरूच राहिलं. गार्डनमध्ये, थिएटरमध्ये त्यांच्या भेटी सुरूच होत्या. रविवारी 29 मार्चला घरी कोणीच नसल्यामुळे रवींद्रने मौनिकाला घरी बोलवलं. शेजारी राहणाऱ्या लोकांना ना भांडण झाल्याचा आवाज आला, ना कुठली गोष्ट विचित्र वाटली आणि ना कसला वास आला. त्यांना थेट पोलीस आल्यावर समजलं की रवींद्रच्या घरात एक खून झालाय आणि बॉडी घरातच आहे, कापून फ्रीजमध्ये ठेवलेली. झालं असं की मौनिका रविवारी रवींद्रच्या घरी आली. दिवसभर दोघं घरातच थांबले, पण संध्याकाळी या दोघांमध्ये भांडण झालं. भांडण टोकाला गेलं आणि त्यातूनच रवींद्रने मौनिकाचा गळा ओढून तिला संपवलं. पण त्यानंतर तो पॅनिक झाला नाही. तो घराच्या बाहेर पडला, जवळचं मार्केट गाठलं. तिथल्या दुकानांमध्ये त्याने चाकू शोधला. त्याला मृतदेहाचे तुकडे करायला चाकू हवा होता, पण त्याला हवा तसा चाकू कुठेच मिळाला नाही. त्यामुळे तो पुन्हा फ्लॅटमध्ये आला आणि ऑनलाईन सामान पाठवणाऱ्या एका ॲपवरून त्याने आपल्याला हवा तसा चाकू मागवला. मग शांतपणे मौनिकाच्या मृतदेहाचे तुकडे केले. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार त्याने हात, पाय आणि डोकं धडापासून वेगळं केलं. मग पाय एका ट्रॉली बॅगमध्ये भरले, ही बॅग घराच्या बेडमध्ये टाकली. मग मौनिकाचं धड पिशवीत भरलं आणि ती पिशवी फ्रीजमध्ये ठेवली. प्रश्न होता डोक्याचा आणि हातांचा. त्याने कापलेलं डोकं आणि हात एका बॅगमध्ये भरले. ती बॅग आपल्या सोबत घेतली आणि त्याच्या फ्लॅटपासून लांब अदावी मारममध्ये गेला. तिथं जाऊन त्याने मौनिकाचं डोकं जाळून टाकलं, हात सुद्धा जाळून टाकले. आरोप सिद्ध होण्यात शिर हा सगळ्यात मोठा पुरावा ठरला असता तोच रवींद्रने जाळून टाकला. शिर जाळल्यावर तो पळून गेला नाही, पुन्हा आपल्या फ्लॅटवर आला. थंड डोक्याने केलेला खून, त्यानंतर केलेले तुकडे, आणि तरीही पळून न जाणं. साहजिकच प्रश्न पडतो, खून नेमका केला कशासाठी? खुनामागचं मोटिव्ह काय होतं? तर 2021 पासून मौनिका आणि रवींद्र रिलेशन मध्ये होते. मौनिकाला त्याच्यासोबत लग्न करायचं होतं, पण लग्न काय झालं नाही. तरी दोघांचं रिलेशन सुरूच राहिलं. यातूनच मौनिकाने रवींद्रला त्रास द्यायला सुरुवात केली. रवींद्रने पोलिसांच्या चौकशीत दावा केला की तिने रवींद्रकडून इतक्या वर्षात 3.5 लाख रुपये उकळले होते. त्यात मागच्या काही महिन्यांपासून ती रवींद्रला प्रचंड त्रास द्यायला लागली. जेव्हा रवींद्र तिला इग्नोर करायचा तेव्हा ती त्याला धमकी द्यायची, मी आपल्या रिलेशनशिप बद्दल तुझ्या बायकोला सांगेन. या धमकीमुळे दोघांमध्ये सारखे वाद होत होते. याच धमकीला रवींद्र कंटाळलेला. त्यातूनच त्याने मौनिकाला संपवण्याचा प्लॅन केला. त्यासाठी घरात कुणी नसल्याची संधी साधून रविवारी मौनिकाला घरी बोलवलं आणि प्लॅननुसार भांडणाला सुरुवात करून मौनिकाला संपवलं. सगळं काही थंडपणे. पण प्रश्न हा होता की रवींद्र पोलिसांना सापडला कसा? तर हा सगळा प्रकार झाल्यानंतर तो घरी आला आणि त्याच्या एका मित्राला फोन केला.
त्याने फोनवर आपण काय केलंय, आपल्या हातून खून झालाय हे सगळं मित्राला सांगितलं आणि इथून पुढं काय करू असा प्रश्न सुद्धा विचारला. तेव्हा त्याच्या मित्राने सल्ला दिला, पळून जाऊ नको, सरळ पोलिसात हजर हो. त्यानुसार रवींद्र पोलिसांकडे हजर झाला आणि आपण खून केल्याची आणि मृतदेह आपल्या घरातच असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी रवींद्रवर खुनाचा गुन्हा दाखल केला आणि ते रवींद्रच्या गाजूवाका भागातल्या बिल्डिंग मध्ये पोहोचले, जिथे रवींद्र फ्लॅट नंबर 102 मध्ये राहायचा. पोलीस फ्लॅट मध्ये गेले तेव्हा त्यांना रक्ताचे डाग दिसले, काही तुकडे पसरलेले दिसले. पण पोलिसांनाही धक्का बसला फ्रीज उघडल्यानंतर, कारण तिथे एका प्लॅस्टिकच्या पिशवीत मौनिकाचं धड होतं. रवींद्रने ते लपवण्याचा प्रयत्न सुद्धा केला नव्हता. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांना सगळ्यात महत्वाची गोष्ट शोधायची आहे, ती म्हणजे गायब असलेलं शिर. रवींद्रने आपण शिर जाळून टाकला असा दावा केला असला तरी हे शिर किंवा त्याचे अवशेष या सगळ्या प्रकरणात महत्वाचा पुरावा ठरणार आहेत. त्यामुळेच पोलिसांकडून शिर आणि इतर अवयवांचा शोध सुरू आहे. एवढंच नाही तर हे सगळं रवींद्रने एकट्याने केलं की त्याला आणखी कुणी मदत केली याचाही तपास सुरू आहे. त्यासाठी रवींद्रला घेऊन पोलिसांनी क्राईम सीन गाठून क्राईम रिक्रिएशन सुद्धा केलंय. पण आतापर्यंतच्या तपासात हा खून प्रेम प्रकरणातून नाही तर पैशांच्या वादातूनच झाल्याचं पुढे येतंय. पण फक्त 3.5 लाखांचा विषय थेट जीव घेण्यापर्यंत कसा गेला आणि जीव घेतल्यानंतरही तुकडे करण्याची क्रूरता रवींद्रने का दाखवली याचं उत्तर फ्रीज मधल्या बॉडीचं पूर्ण कोडं सोडवणार आहे.